Next article is ECG. एंथावेन नावाच्या सायंटिस्टने ECGचा पहिलं इन्व्हेन्शन केलेलं आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राफी हे टेक्निक जे आहे ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफी आहे. त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याला आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणतो. आणि आपण पाहिलं ECG काढल्यानंतर जी पट्टी आपल्याला मिळते ती पट्टी असते इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आपलं हृदय ज्यावेळी हार्टबीटची ऍक्टिव्हिटी करत असतं त्यावेळी काही ना काही पोटॅन्शियल जनरेट करतं. ते निगेटिव्ह आहे आणि जेवढे पोटॅन्शियल जनरेट होईल इथं सरफेस लेवलला काही ना काही त्यातलं येईल की नाही, येतं. आणि या सरफेस लेवलला जे इलेक्ट्रिक पोटॅन्शियल जनरेट म्हणजे इथंपर्यंत आलेलं आहे तेच आपण काय करतो, इथून जे आपल्याकडं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाचं डिव्हाइस आहे तिथं पाठवतो आणि त्याच्या मदतीनं आपल्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम ही स्ट्रीप मिळते, ही पट्टी मिळते. त्याच्यावर त्याचं रेकॉर्डिंग आपण करत असतो. रेकॉर्डिंग आपण करत असतो. आता जे काही हार्टचं वर्किंग आहे तेच वर्किंग जे आहे ते आपण त्याचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन एकतर त्या पेपरवर आपण स्ट्रीपवर ग्राफ पेपर असतो त्याच्यावर तरी त्याचं रेकॉर्ड करतो किंवा आपल्याकडं मॉनिटर असतात. आपण पाहतो हॉस्पिटलमध्ये मॉनिटर असतात, त्या मॉनिटरवरती पण ECG दिसतो, रीडिंग दिसतात आपल्याला. दोन्ही पैकी कसंही आपल्याला त्याचं रीडिंग घेता येतं. एकतर मॉनिटरवर किंवा जे स्ट्रीप आहे त्या स्ट्रीपवर आपल्याला हार्टच्या वर्किंगचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन करता येतं. आणि या दरम्यान यासाठी जे डिव्हाइस यूज करतो आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, त्याच्यापासून आपण इलेक्ट्रोड काढतो. आता पूर्वीच्या काळात फक्त 3 इलेक्ट्रोड असायचे, त्यातले 2 छातीवर इथं आणि लिम्स, 4 लिम्ब, हाइंड लिम्ब, आणि या त्यांच्यामध्ये असणाऱ्या पोटॅन्शियलचा डिफरन्स तिथं रेकॉर्ड केला जातो. परंतु आता जे डिव्हाइस आलेले आहेत 3च्या ऐवजी 6 असतील किंवा त्याच्याही पेक्षा जास्त इलेक्ट्रोड या ठिकाणी बसवले जातात आणि जास्तीत जास्त इफेक्टिव्ह ECG आपण काढतो. ECG मध्ये काय कळतं आपल्याला, त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये ज्या वेव्ज आहेत आपण असं पाहिलंय, असं वेव्ज दिसतात आपल्याला, पण त्या वेव्ज काय आहेत, त्या वेव्जचा अर्थ काय आहे तो आपण अगोदर समजून घेऊ. त्यामध्ये काय काय केलं, इथं इलेक्ट्रोड लावले, हाताला पायाला लावले, त्या इलेक्ट्रोड मधून इलेक्ट्रोडच्या दोन्हीच्या मध्ये जेल लावलं जातं कारण पोटॅन्शियल कॅरी केलं पाहिजे ना, त्याच्यासाठी काहीतरी मीडियम पाहिजे. आणि मग त्याचं रेकॉर्ड केलं जातं त्या स्ट्रीपवर. जे स्ट्रीपवर रेकॉर्ड केलं जातं हा त्याचा ऍक्सिस आहे. समजा इथून आपल्याला रेकॉर्डिंग बघायचं आहे तर इथं जनरेट पहिली वेव्ह जी केली जाते त्या वेव्हला आपण म्हणतो P वेव्ह. P वेव्ह अशी जनरेट केली जाते आणि त्याच्यानंतर Q, त्यानंतर R, S आणि त्यानंतर T.
PQRST प्रत्येक कार्डियाक सायकल मध्ये PQRST 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 प्रत्येक कार्डियाक सायकल मध्ये PQRST आपण याच्यावर रेकॉर्ड करत असतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ PQRST? या ज्या वेव्स आहेत त्यांचं मीनिंग काय आहे? P वेव इंडिकेट्स एसे नोड इम्पल्स जनरेट करतो आणि तो इम्पल्स ऑरिकल मध्ये स्प्रेड होतो. PQ इंडिकेट्स ऑरिक्युलर सिस्टॉल. PQ इंडिकेट्स ऑरिक्युलर सिस्टॉल. ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन आपण वर्किंग स्टडी केलेलं आहे, हार्टबीट स्टडी केलेलं आहे, त्याचंच इथं ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यानंतर PQ नंतर इथं इम्पल्स जो आहे तो AV नोड पिक करतो, बंडल्स ऑफ हिस आणि पुरकेंजेस फायबर मार्फत पूर्ण व्हेंट्रिकल वरती स्प्रेड होतो आणि ती जी वेव्ह जनरेट केली जाते QRS. दिस इंडिकेट्स ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स from or bundles of his and Purkinje's fibers. QRS indicates depolarization of ventricles. त्या दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये जो इम्पल्स स्प्रेड होतो त्याची जी वेव्ह जनरेट होते ती QRS अशी आहे. आणि ST इंडिकेट्स व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. त्यामुळं व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं अँड T इंडिकेट्स डायस्टॉल. ऑरिक्युलर सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल, टोटल डायस्टॉल. अशा प्रकारे इथं PQRST 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 अशा वेव्स सतत निर्माण होतात आणि त्याचं रेकॉर्डिंग करून आपण ग्राफ पेपरवर किंवा मॉनिटरवर रेकॉर्ड घेतो आणि हार्टमध्ये ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित आहे का, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित आहे का, टोटल डायस्टॉल व्यवस्थित आहे का, एकूणच आपल्या हार्टचं वर्किंग व्यवस्थित आहे का हे चेक करणारी प्रायमरी लेवलची टेस्ट आहे ECG. प्रायमरी लेवलची टेस्ट आहे ही ECG. त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम वाटला तर आपण इको टेस्ट करतो. इको टेस्ट केली जाते, त्याच्यामध्ये सगळे हार्टचे वॉल्स व्यवस्थित आहेत का, साऊंड व्यवस्थित येतात का, त्याच्यानंतर वर्किंग व्यवस्थित होतं का, या सर्वांचं चेकिंग केलं जातं. त्याला आपण इको टेस्ट म्हणतो. 2D इको, 4D इको, आत्ता 3D इको, 4D इको, 4D पर्यंत आता आलेलं आहे. आणि त्याच्यातही काही प्रॉब्लेम आढळला तर आपण काय करतो, त्या ब्लड व्हेसलचा फोटोग्राफ घेतो, त्याला आपण म्हणतो अँजिओग्राफी. आणि ब्लॉक आढळले तर तिथं आपण स्प्रिंग टाकतो, स्टेंट म्हणतो आपण त्याला, अँजिओप्लास्टी. आणि ब्लॉक प्रमाणापेक्षा जास्त असतील, जेवढ्या रक्तवाहिन्यात प्रत्येक ठिकाणी ब्लॉक असेल तर कुठं कुठं आपण स्प्रिंग टाकणार. प्रमाणापेक्षा जास्त ब्लॉक असतील
तर सरळ आपण त्याला काय करतो, बायपास सर्जरी करतो आणि नवीन ब्लड व्हेसल आपण ग्राफ्ट करतो. आणि त्यातही असं परिस्थिती आहे, त्या पर्सनचा हार्ट फारच वीक झालंय, कामच करत नाही व्यवस्थित, असा असेल तर आपण काय करतो, शेवटचा पर्याय आपल्याकडे आहे हार्ट ट्रान्सप्लांट. हे टप्पे आहेत याचे, हे या प्रोसेसचे टप्पे आहेत. हार्टच्या एकूण वर्किंग बद्दल आपण अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. आता याच्यामध्ये क्यू आणि यस या दोन त्या लाईनच्या खाली वेव्हज आहेत, त्यामुळे निगेटिव्ह म्हणतो आपण. आणि बाकीच्या तीन जे आहेत म्हणजे पी असेल, हे बघा या ही वरती आहे आणि या दोन खाली आहे फक्त. पी हे क्यू आर एस टी या वरती आहेत वेव्हज, यांना पॉझिटिव्ह वेव्हज म्हणतो. आणि क्यू आणि एस ज्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, निगेटिव्ह वेव्हज. हेही लक्षात असू द्या. या नंतर हार्टच्या संदर्भामध्ये एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून आपण स्टडी करू. जसं कॉकरोचचं हार्ट म्हटलं तर 13 चेंबर्ड आहे, पण आता ते नॉन कॉर्डेटचं बाजूला ठेवू. कॉर्डेट मध्ये पाहिलं तर फिशचं हार्ट 2 चेंबर्ड आहे. त्यानंतर ॲम्फिबियन्स म्हणजे फ्रॉग, त्यांचं हार्ट 3 चेंबर्ड आहे. रेप्टाइल्स, रेप्टाइल मध्ये जे हार्ट आहे ते 3.5 चेंबर्ड. त्यात ॲलिगॅटर, मगर, सुसर वगैरे ते एक्सेप्शन्स आहेत, परंतु 3.5 चेंबर्ड हार्ट आहे. आणि बर्ड्स आणि मॅमल्स कंप्लीटली डिवायडेड 4 चेंबर्ड हार्ट आहे. आणि बर्ड आणि मॅमल्स हे त्याचे एक्झाम्पल आहे. म्हणजे इव्होल्यूशन मध्ये काय घडलंय, हार्ट मध्ये कंपार्टमेंट वाढत 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 चाललेले आहेत. का? टू प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ इम्प्युअर अँड प्युअर ब्लड. ही एक इन्फॉर्मेशन तुमच्या माहितीसाठी असावी. त्यानंतर या चॅप्टरचं लास्ट आर्टिकल आहे लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम जसं आपल्या बॉडीमध्ये हार्ट आणि ब्लड व्हेसल यांचं एक नेटवर्क आहे आणि त्यातून ब्लडचा फ्लो होतो. ही एक सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे आपल्या टिश्यू लेवलला आणखी एक सर्क्युलेटरी सिस्टीम असते. त्या सर्क्युलेटरी सिस्टीमचं नाव आहे लिम्फॅटिक सिस्टीम. त्या सर्क्युलेटरी सिस्टीमला आपण म्हणतो लिम्फॅटिक सिस्टीम. आणि या लिम्फॅटिक सिस्टीम मधून लिम्फ
त्यानंतर लिम्फॅटिक वेसल्स आणि लिम्फ नोड्स. या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये 3 महत्वाचे कंपोनंट येतात. पहिला कंपोनंट आहे लिम्फ. आपण टिश्यू आणि ब्लड व्हेसल या दोघांच्या मध्ये इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, लिम्फ आहे. ते त्याच्यामध्ये ब्लड मध्ये काय आरबीसी डब्ल्यूबीसी सगळ्या, बाकी प्लेटलेट हे सगळं आहे. लिम्फ मध्ये ब्लड सारखे सगळे कंपोनंट आहेत, फक्त आरबीसी आणि प्लेटलेट नसतात. सो ब्लड मायनस आरबीसी अँड प्लेटलेट बिकम्स अ लिम्फ. तर इथं समजा टिश्यू आहे, हा टिश्यू आहे, इथं कॅपिलरी आहे. या कॅपिलरीनं जे कंपाऊंड महत्वाचे कॅपिलरी मध्ये आलेले आहेत, ते कंपाऊंड महत्वाचे ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, त्याच्यानंतर ऑक्सिजन असेल, तर हे कंपाऊंड इथं फ्लुइड मध्ये, टिश्यू फ्लुइड मध्ये डिफ्यूज होणार आणि टिश्यू फ्लुइड मधून टिश्यू मध्ये डिफ्यूज होणार. मग या टिश्यू आणि ब्लड कॅपिलरी यांच्यामध्ये मध्यस्थ कोणीतरी पाहिजे की नाही? पाहिजे. आणि ते आहे टिश्यू फ्लुइड, इंटरस्टिशियल फ्लुइड, लिम्फ. इकडचे कंपाऊंड्स इकडं देणं, इकडचे कंपाऊंड इकडं देणं, एक्सचेंज करण्यामध्ये मदत करणं. त्याचबरोबर फॉरेन पार्टिकल असतील तर त्याच्यामध्ये मॅक्रोफेज आहेत, मॅक्रोफेज सेल्स आहेत, त्या फॉरेन पार्टिकलला डिस्ट्रॉय करायचं, किल करायचं काम या टिश्यू या लिम्फ नावाच्या फ्लुइड मध्ये असणाऱ्या सेल्स करतात. लिम्फ नावाच्या फ्लुइड मध्ये असणाऱ्या मॅक्रोफेज सेल्स ज्या आहेत, त्या सेल्स काय करतात? फॉरेन पार्टिकल आले, काही फॉरेन बॉडी आली की त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. आणि मग हे जे टिश्यू फ्लुइड आहे, हे जो लिम्फ आहे, हे जे लिम्फ आहे, हेच लिम्फ पुन्हा छोट्या 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 कॅपिलरीजनी कॅरी केलं जातं. त्यांना लिम्फॅटिक कॅपिलरीज म्हणू आपण. लिम्फॅटिक कॅपिलरीज ओपन इनटू लिम्फॅटिक व्हेन. आणि या लिम्फॅटिक व्हेन्स सगळीकडच्या इकडे राईट साईडच्या पार्टमध्ये, लेफ्ट साईडच्या पार्टमध्ये, आणि शेवटी इथं एक लेफ्ट लिम्फॅटिक व्हेन थोरॅसिक आणि राईट थोरॅसिक अशा व्हेन्स फायनली इथं ओपन होतात. याचबरोबर या ज्या लिम्फॅटिक व्हेन्स आहेत त्याच्यामध्ये आपले जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, त्या स्मॉल इंटेस्टाईन पासून इकडं येणाऱ्या ज्या लिम्फॅटिक व्हेन्स आहेत त्याच्यामध्ये त्या आपल्याला पांढऱ्या कलरचे दिसतात, कारण त्याच्यामध्ये फॅट जास्त आहे. फॅट कॅरी करणं त्यांचं काम आहे. त्याला आपण लॅक्टियल्स म्हणतो. बिकॉज दे शो मिल्की व्हाईट अपीअरन्स. शेवटी याचं कनेक्शन ब्लड बरोबर आहेच. पुढं फायनली या जोडल्या जाणार आहेत आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमला. आणि त्याचबरोबर लिम्फॅटिक नोड्स, लिम्फ नोड्स हे असे पॅचेस, असे स्पेशल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये त्या लिम्फचं फिल्ट्रेशन केलं जातं. आणि आपल्या नेक रिजन मध्ये लिम्फ नोड मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यानंतर इथं
आर्मपिटमध्ये आहेत. ग्रोइन GROIN म्हणजे आपला पोट संपतं आणि पोट आणि कंबर इथं बरोबर दोन्हीच्या म्हणजे इथं ग्रोइन रिजन आहे. आपण जांघेच्या भागात म्हणतो तो त्या रिजनमध्ये या लिम्फ नोडचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर आपल्यामध्ये स्पेशल काही ऑर्गन्स आहेत, जसं स्प्लीन, थायमस ग्लँड, हे काही महत्त्वाचे लिम्फ ऑर्गन्स किंवा टॉन्सिल्स आहेत. हे काही लिम्फसाठी महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, स्पेशल ऑर्गन्स आहेत. लिम्फॉइड हे ऑर्गन्स आहेत. एकूणच जशा प्रकारे हार्ट आणि ब्लड व्हेसल यांच्यामधून शरीरामध्ये सगळीकडं ब्लड सर्क्युलेट केलं जातं, त्याचप्रमाणे हे टिश्यू लेवलला आणखी एक सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्याच्यामधून लिम्फचं सर्क्युलेशन होतं आणि ही सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे लिम्फॅटिक सर्क्युलेटरी सिस्टीम. वेगवेगळ्या कंपाऊंडचा एक्सचेंज करणं, डिफेन्स करणं, हे महत्त्वाचं फंक्शन या लिम्फॅटिक सर्क्युलेटरी सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम जे आहे त्या सिस्टीमचं आपल्याला सांगता येईल.